बघा आम्ही ना मोठ्या भावाला ना मोठं तमालपत्र देते बघा. आम्ही छोटे छोटे घेतो. म्हणून हे जेवढं आम्ही बुकिंग करतो ना हे एकदम फास्ट करून तुम्हाला दाखवतोय. कारण की आता येणार आहे पाण्याचा नंबर पण. तर घाई गडबड भरपूर आहे की तिकडे कापाकापीचं काम चालू आहे, इथे माझं शूटचं काम चालू आहे इथे, आणि नंतर ते काकडीचं काय खमंग काकडी. हा 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 हे बघा इकडचा कुकर गेला इकडे, इकडचा कुकर गेला इकडे. आता ना तुम्हाला ना पप्पा इथे काकडी कापतात आहे ना, काकडी आहे ना ती किसत नाहीये. तर पप्पांनी आता म्हणजे बारीक कशी करताना काकडी त्याची तुम्हाला ट्रिक दाखवतो मी. तर पप्पा बघा आमची कशी काकडी बारीक करतात. तर तुम्हा सर्वांना ना शुभ सकाळ. आज आहे 7 जून 2026 आणि आज आहे आमच्या पप्पांचा बर्थडे. मला वाटतं 77वा बर्थडे आहे आणि आज तो सेलिब्रेट करणार आहे आपण घरी. आपण नेहमी घरीच बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतो एकदम सिंपल पद्धतीने. तर आज पण तसाच काही प्लॅन आहे. मला माझ्या बहिणी म्हणजे प्रतीक्षाने फोन केलेला की मी येते संध्याकाळी आणि आपण ह्यांना काय करूया संध्याकाळी ना घरीच जेवण बनवूया. आज मला मात्र जेवणाला सुट्टी आहे. म्हणजे रोज रोज जेवण करून मला पण कंटाळा येतो, पण आज ती बोली की तू नको जेवण करू, तर जेवण मी करेन. ती येईल आणि बघूया ती आज काय काय बनवणार आहे. कारण की पप्पांना पण काही गोष्टींना खायची इच्छा झाली आहे. तर ती बोलते मी त्याच गोष्टी बनवेल आणि फटाफट बनवून. कारण की तिला पण संध्याकाळी लवकर घरी जायचं. तिचं पण क्लाउड किचन आहे ना, तर तिला पण खूप घाई असते. बघूया ती संध्याकाळी येईल आणि मग काय काय बनणार आहेत आणि हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि आपण पप्पांचा बर्थडे पण घरी कसा सेलिब्रेट करतो सिंपल पद्धतीने हे आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर आता आपण काय करूया डायरेक्ट भेटूया संध्याकाळी. आणि हो जाता जाता तुम्हाला एक गोष्ट मात्र सांगायची राहिली की आपण एक ब्लॉग बनवलेला आहे. तो म्हणजे आपण भाडोलीला गेलेलो, जांभळं घेण्यासाठी गेलेलो. तर तो ब्लॉग देखील अपलोड केलेला आहे. आणि त्यानंतर आपण एक जानसई म्हणून गाव आहे ढेकाळीच्या इथे, म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून ढेकाळीच्या इथे एक जानसई गाव आहे. आणि आम्ही मागे गेलेलो ना तर आम्ही तिकडचं ना एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही चिकन खाल्लेलं. ते चिकन इतकं सुंदर बनवलेलं ना तर आम्ही पुन्हा त्याच हॉटेलवर गेलो चिकन खाण्यासाठी. आणि आपला जो मित्र आहे ना करण त्याच्याकडनंच बनवून घेतलं आणि पूर्ण ब्लॉग शूट केलेला आहे की कसं चिकन वगैरे बनवलंय किंवा काय. ब्लॉगची लिंक आहे ना खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, एकदा नक्की चेक करा. A few moments later. कॉर्न आणले, छोले आणलेत, त्यानंतर आज काय बनवणार आहे पण छोले बनवणार आहे. चला इथे आहेत कॉर्न आहेत, छोले आहेत आणि छोले मसाला आहे. इथे आहे गार्लिक, इथे आहे अद्रक, कोथिंबीर आणली आहे, त्यानंतर काकड्या आहेत आणि आणले टॅमॅटोज. चला आज आम्हाला जेवणाला कशी सुट्टी आहे ना, अरे वा दुधी पण आणलाय. चला आज आम्हाला जेवणाला सुट्टी आहे ना, तर आजचं जे आपलं जेवण आहे ना ते काय बनणार आहे ना ते आता आपल्याला पुढे कळेल. ते बनवणार कोण आहे तर बनवणार या मॅडम आहेत. तर हे आहे सामान सध्याचं. आणि काय काय तू बनवणार आहे तरी पण आज सांग. दुधी हलवा खायची, दुधी हलवा, दुधी हलवा, छोले पुरी, छोले पुरी आणि खमंग काकडी. खमंग काकडी. आता हे काय आहे ना हे आपल्याला जेव्हा बनवेल ना तेव्हाच कळेल. आपण पटापट करणार आहे, इन्स्टंट वाला. ओके ओके ठीक आहे. चला पहिला काय छोले धुवून घेते. तर छोलेची भाजी बनवण्यासाठी ना आपण इथे काय करतोय तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेलं आहे बारीक कांदा करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण टाकलेला आहे इथे लसूण आहे आणि इथे अद्रक आहे. म्हणजे आपण कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतोय. चला इथे झाली आपली पेस्ट रेडी. तर इथे आता आपल्याला काय करायचंय हे मस्त साफ स्वच्छ धुतलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि ह्याची सुद्धा आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे. चला इथे आपली टोमॅटोची पेस्ट सुद्धा रेडी आहे. येस. चला इथे कुकर आपण घेतलेला आणि कुकर मध्ये टाकतो आहे आपण तेल. हे आता आपण काय बनवतोय छोले. छोले ना डायरेक्ट कुकर मध्येच. डायरेक्ट कुकर मध्येच बनवतोय छोले. डायरेक्ट कुकर. हा ऍक्च्युली आता कसं तिला पण जायचंय ना कारण त्यासाठी मध्ये आम्ही कसं डायरेक्ट कुकर मध्येच बनवतोय. तर इथे टाकले आहे आपण कुकर मध्ये तेल आणि थोडस हे तूप, तमालपत्र ना हे गेलं तमालपत्र, काळी मिरी. काळी काळी मिरी. काळी मिरी. चला यामध्ये टाकलंय आपण तमालपत्र टाकलंय आणि टाकलंय थोडीशी काळी मिरी. हे जाणार आता थोडस जिरं. सो हे जे आपण मगाशी ग्रेव्ही बनवली ना ह्यामध्ये आपण टाकलं आहे कांदा टाकला आहे, लसूण टाकलाय आणि थोडस अद्रक घेतलेलं आहे. तर त्याची जी पेस्ट बनवली ना ती आता आपण टाकतो यामध्ये. तर ही गेली कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट.
आज आहे ना तुम्हाला ना एका गोष्टीचा फरक बघायला मिळेल. जेव्हा आपण नेहमी रेसिपीचे जेव्हा ब्लॉग बनवतो ना तेव्हाचं जे शूटिंग असतं आणि आता मी रेसिपी बनवत नाही, पण आताचं जे शूटिंग असेल ते थोडंफार तुम्हाला ना फरक दिसेल. कारण की मी जेव्हा रेसिपीचे ब्लॉग बनवतो ना तेव्हा मला प्रत्येक गोष्ट फ्रेम सेट करावी लागते, ट्रायपॉड इकडून तिकडून सतत हलवावं लागतो, खूप डोकेदुखी असते. पण आता काय नाही, आता मला फक्त कसं शूट करायचंय, तर ते शूट आणि हे शूट आहे ना यामध्ये ना भरपूर सारा फरक तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. बरं वाटते. आज रेसिपी नाही बनवते पण आज शूट करतोय. हा लाल तिखट मसाला आहे ना, हो. नंतर ही गेली हळद. चला आता आपण टाकला लाल तिखट मसाला आणि हे टाकला आहे हळद. त्यानंतर आपण टाकतो हा छोले मसाला. त्यानंतर हा भाजीला रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आपण, म्हणजे भाजीला कसा चांगला रंग येईल. हा जातो आहे चाट मसाला, म्हणजे छोले आहेत ना थोडासा चटपटीत होण्यासाठी ना आपण याच्यामध्ये टाकला आहे चाट मसाला. छान तेल हे झालंय ना, तेल मस्त सुटलंय, हा. की मगच टोमॅटोची प्युरी टाकायची. म्हणजे मसाला शिजलाय ना, तेल हे झालं तर तेल सुटलंय ना, तर मस्तपैकी आता आपण टाकली आहे याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली आहे. मसाल्याने कसं मस्त तेल सोडलंय. कांद्यानंतर लगेच टोमॅटो टाकायचा नाही, आधी मसाले वगैरे टाकायचे, छान ते परतायचे आणि मग टोमॅटो टाकायचा. कांद्यानंतर नेहमी मसाले टाकायचे कांद्यानंतर नेहमी मसाले टाकायचे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही टोमॅटो किंवा काय टाकणार असं प्युरी वगैरे ती नंतर टाकायची. ती नंतर टाकायची. एकदम मस्त, कारण मसाले चांगले तेलावर भाजले ना तर तुमची कोणती ग्रेव्ही किंवा कोणती भाजी नॉर्मल जरी केली तरी मसाले चांगले तेलावर परतले गेले पाहिजेत तर. चला इथे आपली ग्रेव्ही रेडी आहे ना, याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे छोले. चला आपण छोले टाकलेत आणि थोडा वेळ भाजी शिजवली आहे आणि आता आपण टाकतो याच्यामध्ये मीठ. तू पण हातानेच टाकते? मी पण हातानेच टाकतो, मम्मीची सवय. आजपर्यंत मी पण कधी जास्त मीठ आहे ना चमच्याने नाही टाकलंय. मम्मी पण होती ना आमची, तर ती पण अशा हातानेच मीठ टाकायची. तर ह्यात टाकलं आहे आपण मीठ आणि ह्यामध्ये टाकणार थोडीशी साखर. एक चमचा टाकली आहे साखर. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता ही टाकतो आपण कसुरी मेथी. जास्त नाही टाकायची, ही कडवट असते ना थोडी, म्हणजे जास्त नाही. छान फ्लेवर. आहा, सुगंध पण एक नंबर आलाय. ठीक आहे, रेडी आहे ना. ठीक आहे, भिजवली का? तुम्ही बाहेरून आणतो ना आपण, तो निवडतो तरी सुद्धा त्याची माती खूप खाली असते. ती अच्छा, चिकटलेलीच असते त्याला माती, म्हणून मी असं करूनच खाली नंतर मग तुला दिसेलच की ती माती आहे त्याच्यामध्ये. अच्छा. कोथिंबीर जेव्हा आपण बाहेरून आणतो ना ह्यात कुठे ना कुठे माती असतेच, त्यामुळे ही अशी भिजवून कोथिंबीर यामध्ये भाजीमध्ये घालतो. तर ही गेली कोथिंबीर. क्या बात आहे. चला, सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून झालेला आहे. आता फक्त किती शिट्या घ्यायच्यात आपल्याला? 3-4 शिट्या घ्यायच्या. हा, 3 ते 4 शिट्या घेऊन मग आपले छोले मसाला रेडी. मी कसं करतो ना, खूप घाईत करतो कारण की तिला पण लवकर जाते आणि मी तिला बोललो की आपण हॉटेलमधनं मागवू, कारण की आज पप्पांचा बर्थडे ना. ती बोलते नाही, आपण घरीच बनवूया. आता आपण काय बनवूया, छोले मसाला बनवूया. आता आपण काय बाकी आहे? हा कुकर झालेला तिथे आता मी दुधी हलवा बनवतो. दुधी हलवा आणि मग पापडीची कोशिंबीर आणि पुऱ्या. मी आता पुऱ्यांचा पीठ मळून घेणार. हा, छोले मसाला आपला रेडी झालेला आहे. आता 3-4 शिट्या झाल्या की छोले मसाला रेडी. नंतर आपण बनवतो आहे दुधीचा हलवा बनवतो आहे आणि नंतर पुऱ्या, कारण की पुऱ्या वगैरे ना बापांना खूप आवडतात. तर त्यासाठी म्हणजे आज पप्पांचा वाढदिवस असल्यामुळे ती स्वतः आली आणि मग ती बोलते की आज मी तिला बोललो की आपण बाहेरून मागवूया. मी पण बाहेरून शूट करून आलेलो, पण नाही, ती बोलते आपण घरीच बनवूया आणि म्हणजे घरच्या घरीच आपण सेलिब्रेट करूया.
आता तिला जायचं आहे लवकर, म्हणून हे जेवढं आम्ही बुकिंग करतो ना हे एकदम फास्ट करून तुम्हाला दाखवतोय. कारण की आता येणार आहे पाण्याचा नंबर पण. तर घाई गडबड भरपूर आहे की तिकडे कापाकापीचं काम चालू आहे, इथे माझं शूटचं काम चालू आहे, इथे भरवण्याचं काम चालू आहे. तिला एक एक गोष्टी देतोय पण मी, कारण की ती इथे नाही राहत, तिला ते भांडुपला, पण तिला इकडे माहिती नाही कुठे, तर ते पण काम करतोय. तर पण तुम्हाला ब्लॉग हा चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न असेल, जसं आपण नेहमी सगळे ब्लॉग दाखवतो तसं. तर आपला छोले मसाला रेडी झालाय. आता आपण बघूया दुधी हलवा कसा बनणार आहे तो, आणि नंतर ते काकडीचं काय खमंग काकडी ते आपण बघूया कशी बनणार. छोले रेडी होतात ते, आणि याच्यात 3 शिट्या झालेल्या आहेत. अजून एक शेवटची शिटी घेतली ना की आपले छोले रेडी. चला छोले बघूया आपले कसे झाले ते. हो हो, कलर बघ एकदम चेंज झाला. हा काय सुगंध येतोय, एक नंबर. आणि फायनल स्टेज ती म्हणजे कोथिंबीर. कुठलाही पदार्थ असो ना तो कोथिंबीर शिवाय पूर्ण होतच नाही ना. चला इथे आम्ही काय दुधी हलवा बनवणार आहे ना, तर इथे बघा पप्पा कसं मस्त ना दुधी सोलतात. हे डायरेक्ट बनवते तू? डायरेक्ट कुकरलाच बनवणार. अच्छा, डायरेक्ट कुकरला बनवणार. किसायची गरज नाही. अच्छा, चला इथे आम्ही दुधी हलवा बनवतोय, पण हे डायरेक्ट कुकरलाच बनवणार आहे. तर म्हणजे आपण जेव्हा किसून करतो ना तर किसून वगैरे नाही करणार आहे, तर डायरेक्ट हा कुकरला लावणार आहे दुधी. तर आता बघूया, माझ्यासाठी तर फर्स्ट टाइम आहे. बघूया आपण हा कसा बनतो शॉर्टकटवाला दुधी हलवा. तर ह्या असं दुधी हलव्याचं नाव हे आपण ना म्हणजे दुधीचे आपण हे अशा कापा करून घेतल्या, जसं आपण बटाट्याच्या कापा करतो तशा. बघूया, जरा काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळेल. आपण एरवी जेव्हा करतो तेव्हा दुधी कसं किसून घेतो, पण आता ह्या दुधीच्या ह्या केलेल्या आहेत कापा. चला इथे दुधी कापून झालेला आहे, आणि हा दुधी जाता आपला कुकरमध्ये. चला दुधी इथे आपण टाकलेला आहे कुकरमध्ये, आणि एका तूप. चला आपण मगाशी दुधीच्या ज्या कापा केलेल्या ना त्या कापा आपण टाकलेल्या आहेत या कुकरमध्ये, आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकलंय, आणि टाकलंय फक्त आपण तूप टाकलंय. पाणी टाकणार आहे थोडं, आणि हे गेलं थोडंसं पाणी, इतकंच. आणि आता कुकर करायचं बंद. आणि किती शिट्या घ्यायच्या वगैरे काय? 3 शिट्या घेतल्या तरी खूप आहेत. आणि घ्यायचे आपल्याला 3 शिट्या. इथे आपण मस्तपैकी दुधी हे ठेवलेलं आहे, शिजत ठेवलेलं आहे. आता बघा इथे नुसती ना घाई गडबड चालू आहे. हे बघा इकडचा कुकर गेला इकडे, इकडचा कुकर गेला इकडे. ही कशी ना नुसती एकदम घाई गडबड चालू आहे, कारण की हे कसं हिचं क्लाउड किचन आहे ना, त्यामुळे हिला सवय आहे, आपल्याला तेवढी सवय नाहीये. चला आता बघूया आपली दुधी शिजली आहे की नाही. शिजली ना? हा, चला दुधी शिजली. आता हिला करायची आपल्याला स्मॅश. पाणी पण टाकायची गरज नाही, थोडंसंच पाणी टाक. दुधीला पाणी असतंच ना, म्हणून पाणी पण नाही टाकलं आपण. ह्याच्यामध्ये काय टाकलेलं, एकदम किंचित 1 चमचाभर पाणी टाकलेलं. त्याच्यानंतर आपण टाकलेलं ह्याच्यामध्ये तूप. म्हणजे किसाला किसण्यासाठी जर आपल्याला वेळ नसेल किंवा काय नसेल तर हे आपण मस्तपैकी 3-4 शिट्या शिजवून घ्यायचं. मस्तपैकी दुधी एकदम बोलतो ना बारीक होतो, मेल्ट होतो, आणि मग नंतर त्याला असं स्मॅश करून घ्यायचा. चला इथे आपला दुधी जो होता आपण शिजवून घेतलेला ना तो स्मॅश करून झालाय, आणि त्याला पुन्हा आपण ठेवलेला आहे गॅसवरती. कुकरमध्ये एकदम बारीक असा ना दुधी स्मॅश करून घेतलेला आहे. आता आपण बनवायला घेऊया दुधीचा हलवा. ह्यात टाकतोय आपण दूध. तर इथे आपला दुधी हलवा रेडी होते ना, ते हा दुधी हलव्यात जे आपण दूध टाकले ना ते मस्तपैकी आटलंय. आणि ह्या स्टेजला येऊन आता आपल्याला टाकायची आहे साखर. साखर काय आपण जशी आपल्याला गोड हवी आहे, जसं हवे तसं आपण टाकू शकतो. आणि ह्यात टाकतो आपण ही वेलची पावडर. अच्छा, साखर असेल तेव्हा आपण टाकतो वेलची, आणि गोड असेल तेव्हा टाकतो जायफळ. अच्छा, हे पण एक नवीन गोष्ट मला माहित पडली, मला माहिती नव्हतं. हे साखर असेल तर वेलची पावडर टाकतात, आणि गोड असेल तर जायफळ पावडर टाकतात. हे माझ्यासाठी नवीन आहे. जेवढं सिंपल असेल ना तेवढं टेस्टी मस्त लागतं. ते ज्याला आवडतं ते टाकतात. आता हे पूर्ण आटली ना साखर की मग आपला झाला रेडी. अच्छा, म्हणजे साखर ज्यामध्ये आटली की आपला दुधी हलवा रेडी. चला इथे मस्तपैकी ना काकड्या आपण सोडायला गेलं. काकड्याची साईज बघा केवढी मोठी आहे, बापरे. हे पप्पाने आमच्या ना 2 साईडनी हे कट केलेलं आहे.
पण साईज खूप मोठी आहे. ते ह्या अशा काकड्या मस्तपैकी आपल्याला सोलून घ्यायच्यात आणि आपल्याला काय बनवायचंय तर काकडीचं बनवायचंय खमंग काकडी. आता हे नाव मी पहिल्यांदा ऐकतोय की खमंग काकडी म्हणजे काय. ते आता जे पण आज पण बघतोय ना मी, तर मला तर काय जेवणाला सुट्टी आहे आज, तर मला काहीच बनवायचं नाहीये. मला फक्त बघायचंय की ह्या डिश कशा बनतात येत्या, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मी बनवेन ना तेव्हा मला त्या गोष्टीचा उपयोग होईल. तर इथे काकडी सोडण्याचं काम चालू आहे. बर्थडे बॉयच करतात रे. आणि आपण याचे बनवतोय खमंग काकडी. ना इतके प्रकार बनतात आहे ना, तर त्यामुळे ना आपल्याला काय जेवण बनवायचं नाहीये आज. आपल्याला पूर्णपणे सुट्टी आहे आणि आजचं जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आपल्या पिंकीनी, म्हणजे बहिणीने घेतलं आहे. आणि कापण्याचं काम बर्थडे बॉय करतात. तर आपल्याला काहीच आज करायचं नाहीये, फक्त आपल्याला शूट रेकॉर्ड करायचंय की बाबा काय कसं बनतंय ते. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा काय बनवायचं असेल ना तेव्हा आपण ते बघून ना आरामात आपण बनवू शकतो. आता ना तुम्हाला ना पप्पा इथे काकडी कापतात आहे ना, काकडी आहे ना ती किसत नाहीये. तर पप्पांनी आता म्हणजे बारीक कशी करताना काकडी त्याची तुम्हाला ट्रिक दाखवतो मी. तर पप्पा बघा आमची कशी काकडी बारीक करतात ते. हे बघा, हे पहिल्याचे लोक आहेत ना, हे असे ना काकडीच्या वरती मारतात. जर हे आपण करायला गेलो ना, हा त्याला काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? काकडी चोंदवणे. काकडी चोंदवणे. अरे हे पण नाव मला पहिल्यांदा कळलं. आणि बायकांना माहितीये त्या अशा ह्याच्यावर अच्छा. विळीवर हे करतात. आणि हे म्हणे काकडी चोंदवणे असं याला म्हणतात. आणि हे बघा हे असं बारीक काकड्या केलेल्या तिकडे मस्त. आपण कितीही जेवण वगैरे बनवलं ना, पण ना जेवणामध्ये एक अशी गोष्ट आहे ना, म्हणजे की तुम्हाला ना रोज काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळते. तर आज जी म्हणजे काकडीची कशी बारीक करण्याची पद्धत आहे ना ती मला कळली. म्हणजे पप्पा तर नेहमी करतात पण मी त्याचं नाही बनवत, कारण की जर मी तसं करायला गेलो तर नक्कीच माझी सुरी हातावर जाईल माझ्या. तर जे आपली तर नेहमी ती किसतोच, ती किसणीवरती किसतो. पण ही कशी पद्धत जरा माझ्यासाठी नवीन आहे. तर नाव पण नवीन मला कळलं आज. आता हे कसे किसणी किसारे, पण मगाशी जी पद्धत तुम्हाला दाखवली ना, तुम्ही ह्याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. म्हणजे जसं मगाशी पप्पांनी जी सुरीनी जी काकडी जशी बारीक केली ना, तर त्याला काय म्हणतात ना ते कमेंट करून तुम्ही सांगा की त्याला तुम्ही काय म्हणतात ते. चला इथे आपले छोले तर रेडी झाले. आता आपण काय करतोय तर आता आपण बनवतोय खमंग काकडी. तर हे पहिलं काकडीतलं असं पाणी काढून घ्यायचंय. काकडीतलं इथे असं पाणी काढून घेतलेलं आहे. आता ह्यात जाणार या हिरव्या कटिंग केलेल्या बारीक मिरच्या, त्यानंतर मीठ, यात जाणार थोडीशी साखर. हे बघितले दिसते तुला? हा मळ आहे ना, हा म्हणून ही अशी पाण्यात भिजवून घ्यायची कोथिंबीर. ही गेली कोथिंबीर. ह्याच्यामध्ये अजून दाण्याचं कूट वगैरे असतो. आता आपल्याकडे नाहीये दाण्याचं कूट आणि किसलेलं खोबरं. अच्छा, दाण्याचा कूट आणि किसलेलं खोबरं पण टाकतात ना याच्यामध्ये? हो, एक नंबर लागते तो. दाण्याचा कूट जरी किसलेलं खोबरं नसेल तरी चालेल, पण दाण्याचा कूट तर पाहिजेच पाहिजे. पण आता आपल्याकडे नाहीये तर ठीक आहे. आणि याला खमंग का म्हणतात? कारण की आता आपण याला राई आणि हिंगाची फोडणी देणार आहे. फोडणी म्हणूनच त्याला खमंग काकडी म्हणतात. झटका लागेला. नुसती धावपळ चालू आहे. आणि आता आपल्याला करायचं बघा, हा इकडचा कुकर हा इकडे आला, हा कुकर इकडे होता, हा इकडे गेला. आता आपल्याला करायची फोडणीची तयारी. हा कुकर असेल तर फटाफट बनतो. झटपट फटाफट. चला इथे आपण करतो आहे फोडणीची तयारी. आपण टाकलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामुळे टाकलेलं आहे आपण राई टाकलेली आहे आणि हे हिंग. कारण की आपण बनवतो आहे ना खमंग काकडी बनवते ना, तर त्याला असा मस्त खमंग येण्यासाठी ना ही पहिला फोडणी द्यायची आणि त्यामध्ये जाणार हा तडतडणारा कढीपत्ता. हा आवाज मला आवडतो. हा हा हा, क्या बात आहे. तर ही झाली आपली रेडी खमंग काकडी. इथे घेतलेलं आहे आपण गव्हाचं पीठ आणि इथे टाकतोय आपण हा रवा. आता आपण बनवायला घेतो आहे पुऱ्या. हे गेलं तेल.
आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. पिशवी स्वतःच झाली आहे. तर ह्यामध्ये आहे काय माहिती आहे का, ह्यामध्ये तुम्हाला मी दाखवत होता ह्यामध्ये काय आहे ते. ह्यामध्ये आहे साडी आहे, त्यानंतर हे म्हैसूरचे आपण 33 तुकडे केलेले आहेत, आणि ह्यामध्ये आहे दिवा आहे. तर आता कसं अधिक मास वगैरे चालू आहे ना, म्हणजे अधिक महिना वगैरे चालू आहे. तर अधिक महिन्यामध्ये कसं भाऊची म्हणा, बहीण म्हणा, तर ह्यांना आपण ना वाण देतो. तर आता आमच्या घरात तर कोणी लेडीज वगैरे नाहीये, पण आम्ही ही दरवर्षी जी आमची प्रथा आहे ना ती आम्ही नेहमी करतो. आपल्या घरात कोणी लेडीज वगैरे, मी राहतो आणि माझे बाबा राहतात फक्त. पण काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला पाळायच्या आहेत, आणि आईने आम्हाला सांगितलं ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या टायमाला आपल्याला पूर्ण ज्या आपल्या प्रथा आहेत त्या सोडायच्या नाही. तर हे वाण आहे ना आम्ही देतोय. पण आता कसं हे पहिल्या वर्षीच देतात, पण आम्ही दरवर्षी या गोष्टी करतो. जशा आम्हाला जमतात तसं आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. आता काय करूया, आपण वाण पण देऊया, आणि आता पप्पांचा बर्थडे आहे तर केक पण कटिंग करूया, आणि जेवण पण आपलं पूर्ण झालंय. आज काय माहितीये काय, आज आहे ना ऍक्च्युली ना मला खूप आराम मिळालाय. मी फक्त जेवण आज बहिणीने बनवलं पूर्ण जेवण, जिचं नाव आहे प्रतीक्षा. तर तिने आज पूर्ण येऊन जेवण बनवलं, कारण की आम्ही बाहेरचं खाणं जास्त करून प्रिफर नाही करत. तर बोला आज घरीच बोलूया, ती पण बोलली की आज मी सर्व बनवते जेवण. त्यामुळे आज मला मिळाली मस्तपैकी सुट्टी. आता उद्यापासून आपली ड्युटी चालू होईल, पण आजचा दिवस मस्तपैकी शूट केलेला आहे. तर आता आपण काय करूया, पप्पांचा केक पण कटिंग करूया आणि हे बहिणीला वाण देऊया. चला, हे आहेत आमचे मोठे बंधू. यांनाच आम्ही दिलेला आजचा मान, आणि बाकीच्या गोष्टीचा मान पण यांनाच दिलेला आहे. तर हे आपण एक असं सिंपल मध्ये वाणाचं ताट बनवलेलं आहे. काय बडाय, अरे पड ह्याचा आशीर्वाद तर पहिला घे बाबा, ह्याचा आशीर्वाद तर पहिला घे. चला, आपलं वाण देण्याचं कार्य पूर्ण झालं आहे. आता कार्य कुठलं बाकी आहे, केक कापायचं. इथे आपण कसं सिंपल पद्धतीने केक म्हणजे मागवलाय. हा तर काय लिहायचंय, अरे हा केक बरा झाला एकदम. हाच पप्पा बोललेलो मी तुम्हाला, ते केक नको रे, ते केक मध्ये आपण खात नाही काय नाही. आईलाच तर सगळ्यात आवडता केक. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. तेवढंच येतं. Happy birthday, happy birthday. Happy birthday to Kaka. Happy birthday to Kaka. चलिए. भाई आपको देखील गाणं पूर्ण नाही बोलत तू. मला गाणं आलं असतं तर मग ऑर्केस्ट्राच काढला असता. दणकत. हा अगोदर कळवायचं जरा मग पार्टिसिपेट दिवस होता ना चांगली. हे वाजता ना थोडं थोडं अरे काका थोडा तर यायचा तो नवीन आहे हो. त्यातून बघ कसे आज आमच्या बहिणी भावांचं प्रेम जरा जास्त, आम्ही तिघं एकत्र जेवायला बसलं. बर्थडे बॉटला साईडला ठेवलाय, आणि अर्ध्याहून अधिक कामं त्यांच्याकडूनच करतो. चॉपिंग तर आता मी मास्टर इथे काय आता आपण केलंय, पुरी बनवली, त्यानंतर ही छोले. छोलेची भाजी, आणि हा आयटम युनिक आहे ना. हे काय होतं,
खमंग काकडी खमंग काकडी मी तर नावच विसरतो. आणि हा आहे दुधी हलवा. तर आता आम्ही एकत्र जेवायला बसू, बघूया आपण टेस्ट कशी येते. तर इकडे घेऊया आपण पुरी. हे बघा, आम्ही ना मोठ्या भावाला ना मोठं तमालपत्र देते बघा. आम्ही छोटे छोटे घेतो. आम्ही एकत्र गटात का माहितीये, आम्ही लहानपणापासून दोघंच आहे. हा आजीकडे आजीकडे असतो होता, आम्ही दोघं एकत्र असतो. म्हणून आमचं भांडण पण झालं ना तर 2 दिवसाचं ना. एकमेकांच्या उरावर बसेपर्यंत वाटत हा बस 2 दिवसाचं, बस बाकी नाही. रविवारी झाली होती. म्हणजे व्हायलाच पाहिजे. कसं झालं मस्त झालं जेवण छान झालं. जेवण छान ना? जेवण कसं झालं? छान झालं. छान झालं. तुला काय आवडलं सर्वात जास्त? गाजर टाकतो, दुधी हलवा तू खाल्लाच नाही तू अजून? खाल्ला. खाल्लं तू? ताट पण झालं पूर्ण. लवकरात लवकर कसं दुधी हलवा बनवायचा ते पण मला काय आयडिया आहे. हा मला मी पण हे पहिल्यांदा बघितलं. ते आपलं दुधी हलवा दुधी किसत बसण्यापेक्षा त्यात कापा करून त्याला मला वाटतं उकडायचं हे उकड तुपामध्ये आणि हा बस दुधीमध्ये आणि हे थोडंसं करायचं. थोडंसं पाणी. आपलं शिजवत राहायचं आपलं. जसं आपण ते आंब्याचं पन्ह वगैरे त्याचा बनवतो. फायदा काय माहिती काय? भांडी पण जास्त खराब नाही होत. मस्त कुकरमध्ये टाकलं आपलं. हा ब्लॉग इथे आवडला असेल तुम्हाला तर या ब्लॉगला लाईक नक्की करा. चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.